पण हे जे असे दैवी अनुभव जेव्हा येत गेले तुम्हाला तुमच्या आयुष्यात, तेव्हा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला? म्हणजे एखादा दैवी अनुभव सपोज काहीतरी घडलंय, हं. त्याच्यानंतर मग असं म्हटलं की अरे नाही, आयुष्यात आपल्याकडे देव आहे किंवा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा नाही, होता? पहिल्यापासून माझा दृष्टिकोन हं. तसाच आहे ना, की देव आहे. ओके. त्यामुळे मला प्रश्न कळला तुमचा, पण माझा दृष्टिकोन बदलायला ॲक्च्युअली मी तेच हं, म्हणतो, हं. आई-वडील जाणं हा खरा दृष्टिकोन बदलायला ते 2 पॉइंट होते. पण माझं तो बदललाच नाही दृष्टिकोन पहिल्यापासून. ओके. त्याच्यामुळे आजही मला कुठलाही प्रॉब्लेम आला, काही आलं, मी मगाशी म्हटलं ना, मला डिप्रेशन नाही येत. हं, हं. कारण की ना, मी सगळ्या फेजेस बघितलेल्या आहेत लाईफमध्ये, की म्हणजे सगळं बघितलेलं आहे. मला काय, मी आत्ता एक्सप्लेन नाही करू शकत सगळ्या गोष्टी, पण मी सगळ्या ह्याच्यात बघत होतो, की आणि ना, एक खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही जर देवाचं करत असाल ना, तर देव तुम्हाला माणसं दाखवतो. कसं? म्हणजे हा तुझा आहे का? हा तुझ्याबरोबर राहील का? हा कितपत योग्य आहे, हा कितपत अयोग्य आहे? हे ना तुम्हाला त्या प्रवासात दिसत जातं. किंवा प्रत्येकाशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठे व्यक्त झालं पाहिजे, कुठे गप्प बसलं पाहिजे, या गोष्टी तुम्हाला अध्यात्म शिकवतं. ओके. म्हणजे अध्यात्म म्हणजे कसं, नुसतं नमस्कार केलात, शुभम करोती म्हणलं असं नाही. तुम्ही जर थोडंसं काही वाचन ठेवलंत, हं. आता पूर्वीच्या संतांनी आपल्या सांगून ठेवलेल्या बऱ्याचशा गोष्टी जर आपण वाचल्या ना, तर त्यात ह्याच सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, की कोणाशी कसं वागावं, कुठले नियम पाळावेत, कुठले नाही पाळू, कोणाचा अपमान करू नये, कोणाचं नुकसान करू नये. सगळं जर तुम्ही वाचलत ना, हं. तर ह्या ना त्या मार्गाने आपल्याला तेच सांगायचा प्रयत्न पूर्वीच्या संतांनी केलेला आहे. तर माझं म्हणणं आहे, म्हणजे असं माझं म्हणणं नाही की सगळ्यांनी उठा आणि मोठे ग्रंथ घेऊन बसा. पण थोडासा वेळ, दिवसभरातला अर्धा तास नक्कीच मिळतो आपल्याला. आणि आता ओके. मोबाईल आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही प्रत्येक वेळी पोथी घेऊनच बसलं पाहिजे. हं. तुम्हाला जर काही चांगलं वाचन करायचं असेल, तर तुम्ही मोबाईलवर पण वाचू शकता.